कधीकधी शहराच्या गोंगाटात आपण विसरतो की आपण कुठून आलोय आणि कोणत्या मातीशी आपलं नातं आहे. हीच ती माती असते जिथे आपण आपलं पहिलं पाऊल टाकून आयुष्याची सुरुवात करतो. इथल्या प्रत्येक वाऱ्याची झुळूक ओळखीची वाटते, कारण इथे आपलं बालपण अजूनही श्वास घेतं. शहराच्या धावपळीत कधी हरवलं कळलंच नाही, पण मन मात्र अजूनही इथेच होतं, या गावात, या मातीत. दोघांची आंघोळ झालेली आहे. आम्ही दोघे निवांतपणे आराम करत बसलेलो आहोत आणि समीरदांची उठाठेव सुरू आहे. समीरदा, आपण जो नवीन इंटरकॉम आणलेला आहे तो हेल्मेटमध्ये माउंट करत आहे. इजाजचा आहे Q8 आहे. तो मेश इंटरकॉम आहे. आधीचा होता V6 Pro होता, तर आम्ही V6 Pro बरोबर आम्ही दोघेही अपग्रेड करतोय Q8 ला. ऑलरेडी मी माझ्या हेल्मेटवरती हा इंटरकॉम माउंट केलेला आहे, कारण हे इंटरकॉम मी मुंबईवरून घेऊन आलो होतो. तर त्यापैकी समीरदा आता आज इन्स्टॉल करत आहेत, त्यामुळे आम्हाला ऑन द वे थोडासा फीडबॅक पण घेता येईल. जो आम्हाला फील घ्यायचा तो ऍक्च्युली हा आधीचा जो इंटरकॉम होता ना, तो वन ऑफ द बेस्ट इंटरकॉम आहे. म्हणजे जर तुम्ही दोघे असाल ना तर तो बेस्ट इंटरकॉम आहे. त्याचा मला वाटतं त्याची बॅटरी बॅकअप सुद्धा छान आहे, एकदम बेस्ट. पण आमचे तिसरे रायडर आम्हाला 11th अवरला जॉईन करणार होते, त्यामुळे आम्हाला नवीन इंटरकॉम घ्यावा लागला. सो आम्ही इंटरकॉम घेतलेला आहे. समीरदा, आमचा खर्च वाढवलेला आहे तिसऱ्या मेंबरने. या तिसऱ्या मेंबरने आमचा खर्च वाढवलेला आहे. तिसऱ्या मेंबरकडून वसूल करून घेऊ. लक्षात ठेवा डॉक्टर साहेब. हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर आपला परतीचा प्रवास पुन्हा सुरू होईल. भेटूयात सरळ मोटरसायकलवर ब्रेकफास्ट झाल्यानंतर. चला मंडळी, प्रवासाला सुरुवात करूया. लहानपणी समीरदा ना, आमचा म्हणजे गावातून शेतात यायचा रोजचा रस्ता हा होता. आणि मागे, अरे तुम्हाला दाखवायचं विसरलो मी, मागे ना तिथे ओढा आहे आणि त्या ओढ्यावरून कधी म्हणजे रस्त्यावर कधी कधी पाणी यायचं. आता थोडासा तो पूल उंच केला आहे, तर इथून आपल्याला जायचं आहे डावीकडे मोहोळला. मोहोळमध्ये आम्हाला पुन्हा एक ब्रेक घ्यायचा आहे आणि तिथून मग मात्र नॉनस्टॉप कोल्हापूर. रे हो दादा, तुम्ही या बाजूला येऊ नका, त्या बाजूलाच राहा. होय, अहो या खड्ड्या चुकवण्याच्या नादात इथे सुद्धा म्हणजे आता ह्या ब्रिजचं जे काम सुरू आहे ना समीरदा, हे काम चालू असताना सुद्धा बरेचसे ॲक्सिडेंट झालेत. मंडळी, माझ्या काकांच्या घरी आम्ही मोहोळमध्ये जाऊन आलेलो आहोत आणि आता थेट कोल्हापूर, पंढरपूर 39, मंगळवेढा 65. थांबा काढूया. मी थांबा साईडला घ्या, मी काढतो. अरे देवा, हो हे शेतातून आपल्यासोबत आले बघा ना. यामध्ये कोणी ट्रॅकिंग डिव्हाइस लावलाय की आपल्याला ट्रॅक करण्यासाठी. तुमच्या बाजूला आला. हॅलो टँगो 124 कमिंग. हॅलो डेल्टा 124. छपरी हॅज ओव्हरटेकन यू. सरळ जो हा रस्ता आहे ना समीरदा, पुणे रोडला कनेक्ट होतो. काल आपण येत होतो त्यावेळी आपल्याला शेटफळ लागलं होतं बघा, शेटफळ. मला वाटतं तिथे हा जातो आणि तिथून तो पुणे हायवेला कनेक्ट होतो. हे आता आपण खालून चाललोय पंढरपूरमधून कोल्हापूरकडे. विठुरायाच्या पंढरीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत. तब्बल किती, अर्ध्या तासात आलो का आपण? अर्ध्या तासात आम्ही पंढरपूरमध्ये आलेलो आहोत आणि ऑल क्रेडिट गोज टू ग्रामसिंह, जो आम्हाला मगाशी भेटला होता. ग्रामसिंहामुळे आम्ही इथपर्यंत आलो लवकर, एवढ्या वेळेत. आमचे कल्याण काका ज्यावेळी गोव्याला होते ना, तर त्यांनी नवीन होंडा सिटी घेतली होती 2012 मला वाटतं त्यांनी घेतली. तर त्यावेळी ते म्हणजे ज्यावेळी गावी सोलापूरला जायचं ना गोव्यावरून, तर कोल्हापूरमध्ये एक ब्रेक घ्यायचं आहे आपल्या घरी. त्यामुळे आम्ही त्यावेळेला मग त्यांच्या गाडीत बसून यायचो. त्यावेळी एवढं भारी वाटायचं आम्हाला, खरं सांगतो तुम्हाला. तर हे काय आहे ना, ट्रकचा हॉर्न बसवलाय की काय,
आजच पलटी करतो वाटतं. बरोबर. हा बघा, हे बघा. अरे हप्ते फिटू दे रे, हप्ते फिटू दे तिचे. काय वाटतं इथे फ्यूल अप करू शकतो आपण. देखना नीट नेटका. अरे मामाने किती कॅरेट लावलेत, मोजा जरा. काय आहे का तुमच्या गाडीला तरी? 1006 किलोमीटर आपले पूर्ण झालेले आहेत. वा 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 वा, अभिनंदन. तर मंडळी, सांगोल्यामध्ये आपण आलेलो आहोत. आता या सांगोल्यामधून बाहेर पडून आपण कनेक्ट होऊ आपल्या सोलापूर मिरज हायवेला. कोल्हापूर 144 किलोमीटर, मिरज 96, म्हणजे 96 किलोमीटर तरी आम्ही बिनधास्तपणे जाऊ शकतो. मंडळी, सांगोल्याच्या बाहेर येऊन आता आपण कनेक्ट होत आहोत सोलापूर मिरज हायवेवरती, एक्सप्रेस हायवेवरती. सांगोलामधून बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला सर्वप्रथम तुम्हाला दिसते ती पवनचक्क्यांची रांग. पवनचक्क्या म्हणजेच वाहत्या वाऱ्यासोबत फिरणाऱ्या या गिरण्या, शांतपणे पण सातत्याने. कधी मंद वारा तर कधी झंझावत. त्यांची गती कमी जास्त करू शकतो, पण त्यांची दिशा नाही. या गिरण्यांच्या आवाजात एक शांतता असते जी नेहमी कुजबुजते की जग कितीही बदललं तरी निसर्ग हा नेहमीच सुंदर राहील. ज्यावेळी या रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळेला मी बघितलं होतं. त्यावेळी मात्र त्या हॉटेलची अवस्था एवढी वाईट झाली होती, धूळ माती सगळं. अरे 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 अरे, म्हणजे तिथे कोणी थांबत पण नव्हतं. गेला आम्ही शिरढोणमध्ये आलेलो आहोत. शिरढोण, यस, नागज नाही, शिरढोण. मगाशी आम्हाला वाटत होतं की नागजमध्ये ते रेस्टॉरंट आहे, पण ते ॲक्च्युली नागजमध्ये नसून शिरढोणमध्ये आहे. अच्छा, पुढे घेऊया का? हां, चालेल चालेल. मगाशी ड्रोन शॉट घेतल्यानंतर तिथून आम्ही पुढे आमचं दोघांचं एक फेवरेट रेस्टॉरंट होतं या रोडवरचं. ते रेस्टॉरंट शोधत शोधत आम्ही येत होतो आणि सुरुवातीला आम्हाला वाटलं की नागजमध्ये आहे, पण नागजमध्ये आल्यानंतर लक्षात आलं की हे ते रेस्टॉरंट नाही. त्यानंतर मात्र समीरदांना क्लिक झालं की हे रेस्टॉरंट कुठं आहे. तर इथे आम्ही शिरढोणमध्ये चालू केलेलं आहे. समीरदांनी सुरुवात केलेली आहे. कंट्रोल नाही भाई, कंट्रोल नाही होगा भाई. सॉरी, 2:30 वाजलेले आहेत, त्यामुळेच आपल्याला भूक लागली आहे. समीरदांनी आता ताव मारायला सुरुवात केली आहे. मी थोडासा मागे राहतोय की काय अशी मला सध्या भीती वाटत आहे. तर आता मी ब्लॉग थोडासा बाजूला ठेवतो, खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. ओके, चलो लेट्स रोल. फारच वेळ घेतला आपण इथे. किती 2:15 आलो का समीरदा आपण? 2:15, 1 तास झाला आपल्याला इथे. पण ठीक आहे, आपल्याला तसंही आता काही फार लांब जायचं नाही आहे. करूया. हो भाई. तुमचा कॉन्सेप्ट तुम्हाला वारंवार जाणीव करून देतोय की मालक माझ्याकडे जरा लक्ष द्या, धनी जरा माझ्याकडे लक्ष द्या. जवळपास 30 किलोमीटर पुढे मिरज आहे आणि तिथून पुढे एक 50-55 किलोमीटर कोल्हापूर. 15-19 म्हणजे 3:20 झालेली आहेत. मला वाटतं एक 5 वाजेपर्यंत तरी आपल्याला जायला हरकत नाही कोल्हापूरमध्ये. पण समीरदांना ऑन द वे एक काम आहे, त्यामुळे त्यांना मला वाटतं इचलकरंजीमध्ये जावं लागणार आहे. मला मात्र थोडीशी गडबड आहे. सुरुवातीला तरी आम्ही प्लॅन असाच बनवला होता की मी समीरदांसोबत ते काम आटपूनच पुढे कोल्हापूरसाठी जाणार. पण असं वाटतं आहे की सध्या मला त्यांना मागे सोडून पुढे जावं लागेल. अरे हो बघ, कसला आला माहिती हा. वा भाई वा, मान गया तुझे. अरे भाऊ अजून फोनवर बोलत आला आहे. नाद करते काय? भावाने एवढा मोठा ट्रेलर असा झटक्यात वळवला. रजनीकांतचा अंश आहे त्याच्यामध्ये, रजनीकांतचा अंश आहे त्याच्यामध्ये. तो काहीही करू शकतो. ज्या लोकांवर रजनीकांत आणि कागलकर प्रसन्न असतात ती लोक काहीही करू शकतात, जग जिंकू शकतात. जय कागलकर,
जय कागलकर. समीरदा म्हणा जय कागलकर, जय कागलकर. सांगोल्यापासून सुरू झालेला आमचा प्रवास, म्हणजे या हायवेवरचा आमचा प्रवास फायनली आता संपत आलेला आहे. आता या इथून डावीकडे कोल्हापूरसाठी 40 किलोमीटर अंतरावर, रत्नागिरीसुद्धा 183 आणि उजवीकडे सांगली. ओय भाई रुको हमें जानो दो. आत्ता जरा कसं कोल्हापूरमध्ये आल्यासारखं वाटलं मला. रुकडी फाट्यावरून तुम्ही इचलकरंजीसाठी डावीकडे जाल ना, तिथून पुढे मी जाईन सरळ मग कोल्हापूरला. राईट 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 घ्यायचं. ओके. रस्त्याची चाळणी ही झालेलीच आहे, कोणत्याही मार्गाने गेलाच तरीसुद्धा चालेल असं मला समीरदांनी बजावलेलं आहे. त्यामुळे मी समीरदांना मार्ग निवडण्याची मुभा दिलेली आहे. समीरदा जी ले अपनी जिंदगी यार, तू भी क्या याद रखेगा. RS 457 पण खूप छान आहे समीरदा गाडी. ती ॲप्रिलियाची RS. येस. आणि शेवटी ती RS आहे हो. RS आपल्याकडे सुद्धा RS 200RR होती, लेकिन भाई उस RS 200RR ने बड़ी बड़ी गाड़ियों को मात दी है भाई. भूल मत भूल मत भूल मत. म्हणजे मी कॉर्नरिंग करत होतो त्यावेळी त्याने बघितलं, तर त्याचं नाव मला नाही ठाऊक, 10Rच होती आय गेस. मस्त चालवतो रे म्हटला कॉर्नरिंग वगैरे. आम्हाला आमच्या या मोठ्या गाड्या आहेत ना त्या वाकवता येत नाही. मी म्हटलं कोणती, मी 10R वाकत नाही RS एवढी. ह्याला म्हटलं हे काय नवीनच ऐकायला मिळालं. कदाचित थोडंसं म्हणणं खरं पण असेल त्याचं. मला वाटतं आविदा होते. आविदा म्हटले एक काम कर, थोडा वेळ याला चालवायला दे, तुझं फेरिंग घासून आणून देतोय बघ. हसण्यावारीच गोष्ट आहे राव. जी गाडी ट्रॅक फोकस आहे ती गाडी त्याला वाकवता येत नाही. बरं आता हिमालयन काय वाकवण्याजोगी गाडी आहे का. मी त्याचा फुटरेस घातला परवा. काय लोक काही कारणं देतील. वेलकम टू कोल्हापूर. वेलकम टू कोल्हापूर नाही, आता वेलकम टू खड्डेपूर म्हणावं लागेल कोल्हापूरला. तुम्ही हे कोल्हापूरचं छान वर्णन केलं. खड्डेपूर म्हणजे सत्ताधारी जी लोक आहेत त्यांनी ग्रांटेड घेतलं आहे. आणि सत्ताधारी म्हणजे कोण हो, त्यांना सत्तेत कोण बसवतं. लोकच, आपणच बसवतो ना. आपल्यालाच अक्कल नाही आहे कोणाला सत्तेत बसवायचं. आपण त्यांना जात धर्म परत अजून बाकीच्या गोष्टी बघून मतदान करणार. कामांवरून मतदान करणारी लोक फार कमी आहेत. अरे काय वॅगनरवाला काय सस्पेन्शन टेस्टिंग करायला आहे की काय, म्हणजे काय त्याला काही फरक पडत नाही आहे का. त्याची डिफेंडर आहे, त्याला काय झटकेच बसत नाही आहेत. हा इथे थोडीशी अडचण होईल, त्यापेक्षा खाली जाऊया. म्हणजे फार तुम्हाला पण खाली घ्यायला नको. ओके. किती वाजले, 4:45 वाजलेत. मी आता काय करतो, सरळ रूमवर जातो, हॉटेलवर फ्रेश होतो, आवरतो आणि मग तुम्हाला फोन करतो. मग त्यानंतर परत पुढचा प्लॅन आपण ठरवूयात. आणि उद्या मात्र आपण हे टाकीचं करून घेऊयात. चला मग संध्याकाळी मी फोन करतो. तर आता समीरदांना आपण इथेच बाय बाय करूया. समीरदा आम्हाला बाय बाय करा. हे कायमचं बाय बाय नाही आहे, नंतर भेटणार आहोत. फायनली आपण आपल्या हॉटेलवर पोहोचलेलो आहोत. यावेळी आपण हॉटेलचं बुकिंग केलं आहे. किधर एंट्री किधर आहे. हो अच्छा इथून आहे का. हॅलो, बुकिंग आहे. तर मंडळी जवळपास 5 वाजता आपण आपल्या रूममध्ये चेक इन केलेलं आहे आणि ही आपली रूम आहे फॉर नेक्स्ट 3-4 डेज. आणि इथून दिसणारं हे असं काही दृश्य. व्ह्यू खूप छान आहे. तसंही कोल्हापूर फार सुंदर आहे. आम्ही 10 वर्ष इथे राहिलेलो आहोत. आता मस्तपैकी आंघोळ करूयात, फ्रेश होऊयात, चेंज करूयात आणि त्यानंतर पुढचा प्रोग्राम ठरवूयात. अश्विनदांना मी फोन केला होता, त्यांना यायला 6-6:30 वाजणार आहे. चला पटकन आवरूया आणि आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. भेटूयात नव्या ब्लॉगमध्ये नव्या दिवशी.